बाबांनो 2 दिवस काय ब्लॉक टाकलाच नव्हता, कारण घशाच्या आईला सप्पे घोडा लागला होता. गुजरातमध्ये नाश्ता बिष्टा केला बा, गाडीचा माल भरायला चालू होता वरचा, बोड्यातीन भरलो. आणि द्राक्ष कोण असं खाल्ले काय, एक नंबर टॉपचे असे द्राक्ष लागतात. त्याला चटणी मीठ मसाला लावायचा, चाट मसाला लावायचा आणि द्राक्ष असं खायचं टॉपचं. मग काय महाराष्ट्र बाउंड्री पास करून आलो बघा. डिझेल टाकीतून फुल करायची होती, टाकीतून पहिला फुल करून घेऊया म्हणलं, नाहीतर डिझेलचा रेट वाढायचा म्हटलं. नाण्या आलता पाना घेऊन बघा. यो पाना की नाही अख्खन राजस्थान फिरून आलो, पाना कुठे भेटला नाही. कारण नाण्याला म्हटलं मुंबईतनं कुठनं पण पाना हुडकून खरं पाना आणून दिला भावानं. मग काय मस्तपैकी नाश्ता करायला आलो बघा. आजपर्यंत पुण्याची मिसळ, कोल्हापूरची मिसळ खाल्लेली, मुंबईतली पण मिसळ खाऊन बघा म्हटलं. घोडबंदरला पोचलो, नाग्याला भेटलो बघा. तिथनं निघलो, मुंबईत पोचलो. मुंबईत धरल्यानंतर गाडी धरली साहेबांनी, सप्पई फाईन मारलीत. 500 रुपयाला सप्पई गोडा लावलीत, कारण सीट बेल्ट लावलं नव्हतं मी, म्हणून गरम झालतो. साहेबाने थंड पाजून आम्हाला गार केलं. आपल्याला मामा गाठ पडले बघा. मामा पण आपले लय मोठे फॅन होतात. मग काय तिथनं पुढं आलो ऐरोली पास करून. तिथं रबाळ्याला आपली सगळी फॅन फॉलोईंग गाठ पडलीत बघा. वंशेश सुर्वे हे पण रील स्टारच आहेत, बारक्यामधून छोट्यामधनं ही करायला लागल्यात. श्रीकांत दादानं सोलकडी, त्यांचा सोलकडीचा बिझनेस आहे. सोलकडीची बाटली दिली ती आपल्याला. सोलकडी असली एक नंबर टॉपची लागाल की नाही, अखंड बाटली रनिंगमध्ये सपवून टाकलेली, एक नंबर टॉपची सोलकडी होती. मग काय पुढं आलो बघा, कशी बशी मुंबई पास केली बघा. एक्सप्रेसला लागलो. घाटाच्या खाली आपली सगळी फॅन फॉलोईंग, आपली भाऊबंद सगळी गाठ पडलीत. तिथंच आपल्याला दुसरी महिना गाठ पडली, आपली दुसरी जुनी 7722 आमच्या मालकाची पहिली लक्ष्मी. मग काय तिथंच सगळी आपली सोलापूरची ही सगळी भाऊबंद सगळी गाठ पडलेली. सगळ्यांसोबत चहा तीन पेलो बघा. डॉगेश बाईसनी बिस्किट तीन टाकलं, एक नंबर टॉप. शिरवळ पास करून डायरेक्ट कॅपिराज हॉटेलला जेवायला थांबलो बघा. तिथं काय आई घातलेली सगळी वाट लागली आता धंद्याची. गॅस सपल्याला अंडा मसाला सांगितलेला, जरा रश्श्यात अंडा घालून दिलाय. गॅस सप्लाय म्हटला, आई घाला म्हटलं, कसं तर खाव्या म्हटलं, जाऊया. ना हॉटेलवरनं जेवण बिवून निघलो बघा. आणि यो दिसायला लागला, यो तुम्हाला आमचा पिल्या माझा सक्का भावा. यो रांडाचा पुण्यामध्ये काम करत होता, 4 व्हीलर चालत होता. इकडं आला आणि गाडी चालणार म्हटलं, ट्रक चालणार म्हटलं. लवड्या तू खानदानी धंद्यावर पाय मारलायस म्हटलं. आता चालू म्हटलं मग गाडी. रांड्याला म्हटलं ती गाडी पिटी नव्हे, यो ट्रक आहे ट्रक. नीट एका रश्यात कडेकडेनं सप्पय जायचं म्हटलं, तर चालत होता रांडा. मग काय आणीवाडीच्या टोल नाक्याला पोचलो बघा. साई दत्त मोटर्स अँड डेकोरेशन म्हणून दुकान आहे. तिथं आपल्या गाडीला साहित्य घ्यायचं होतं. आणि भावापाशी बारक्या गाडीपासून मोठ्या गाडीपर्यंत सगळं डेकोरेशन सामान मिळते. मग काय मला थाळ्या 3 घ्यायच्या होत्या. ती गाडीला पिवळी मिशी पिन घ्यायची होती. सगळे घेतलं, एक नंबर टॉपचं भाऊ. तिथंच आपल्याला साहेब गाठ पडले बघा. खोत साहेब सांगलीचं, सातारा वन विभागामध्ये असतात साहेब. साहेबांनी खंब्या आणला, खंब्या बघून तोंडाला पाणी सुटलं. मग काय आणि पॅक लावला बघा रात्री. मग काय सकाळी घरातनं उठून आंघोळ बिंघोळ करून आपल्या हॉटेलवर आलतो, जय भावानी हॉटेलला. दादानं इथं पण गॅसची तुटवडा झाला म्हणून नवीन शिगडी तीन आणलेली इलेक्ट्रॉनिकची. आई घातली. आता धंद्यात लय वाईट परिस्थिती होणार आहे आणि आम्हाला गाडीत पण गॅस मिळणार आहे. तर आता कसं होतं बघा. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. तर